Good morning friends. Today we are going to learn about language study. आज आपण लँग्वेज स्टडी बद्दल बोलणार आहोत. What is language study? लँग्वेज स्टडी काय आहे? लँग्वेज स्टडी इज द सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज. लँग्वेज स्टडी इज द सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज. म्हणजे लँग्वेज स्टडी मध्ये काय आहे? ऍक्टिव्हिटीज आहेत. तिथे 5-6 ऍक्टिव्हिटीज असतात आणि त्या ऍक्टिव्हिटीज म्हणजेच लँग्वेज स्टडी. आता बघा ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या असतात त्याच्यामध्ये? कंप्लीट द वर्ड्स असते, अल्फाबेटिकल ऑर्डर असतो, वर्ड चेन असते, ॲड अ क्लॉज, मेक अ 4 वर्ड्स, रिलेटेड वर्ड्स, ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स अशा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या लँग्वेज अंडर म्हणजे त्या लँग्वेज स्टडीच्या अंडरमध्ये येतात. तर आता बघा, आणि ही ॲक्टिव्हिटी 9व्या वर्गासाठी आणि 10व्या वर्गासाठी विचारलेली असते. आता बघा, आपल्याला दिस इज अवर फर्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द वर्ड. कंप्लीट द वर्ड, दिस इज अवर फर्स्ट ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज कंप्लीट द वर्ड? कंप्लीट द वर्ड मीन्स व्हॉट? कंप्लीट द वर्ड म्हणजे म्हणजे शब्द पूर्ण करा. कंप्लीट द वर्ड, शब्द पूर्ण करा. मग काय तो शब्द पूर्ण नसतो का? तर नसतो. काय असतं त्याच्यामध्ये? 1 लेटर इज मिसिंग देअर. 1 लेटर इज मिसिंग देअर म्हणजे एक लेटर मिसिंग केलेला असतो. जसं आता हा बघा, हा वर्ड दिलेला आहे इथे, या वर्ड मध्ये एक ब्लँक दिलेला आहे. देयर इज 1 ब्लँक प्लेस, ब्लँक स्पेस, ब्लँक स्पेस आहे इथे. तर आपल्याला ह्या ब्लँक स्पेस मध्ये काय करायचं आहे? मिनिंगफुल लेटर टाकायचं आहे. मिनिंगफुल लेटर, ज्याच्या पुढे हा जो पूर्ण लेटर आहे तो काय बनेल? मिनिंगफुल बनेल. एक लेटर तिथे ऍड केल्यानंतर हा जो शब्द आहे, पूर्णचा पूर्ण वर्ड आहे, तो काय बनेल? मिनिंगफुल बनेल. तर आपल्याला बघा, हे जे मी 4 शब्द इकडे लिहिलेले आहेत, तर हे काय आहे? हे मार्च 2020 मध्ये विचारलेले होते. आता बघा, आपल्याला कसं कंप्लीट करायचं आहे? एक मिनिंगफुल लेटर टाकायचं आहे आणि तो लेटर टाकल्यानंतर त्या शब्दाचा काहीतरी अर्थ असलेला पाहिजे, म्हणजे झालेला पाहिजे, म्हणजे मिनिंगफुल बनवायचं आपल्याला. हा, आता बघा इथे COR ब्लँक ER. COR काय असेल ही स्पेलिंग? बघा, CORER. आपल्याला पहिलेचे लेटर आणि इकडचे लेटर बघून समजलं पाहिजे की तो वर्ड नेमका कोणता आहे, कोणता आहे. आता विचार करा तुम्ही किंवा गेस करा, कोणता शब्द असेल हा? विच लेटर इज फिक्स हिअर? कोणता लेटर इथं फिक्स होईल जेणेकरून हा शब्द काय बनेल? मिनिंगफुल बनेल. तर आपण इथं जरा बघा, लिहिलो आपण एन जर लिहिलं तर कोणता वर्ड बनला? कॉर्नर. कोणता वर्ड बनला? कॉर्नर. आणि हा कॉर्नर म्हणजे काय होतो? कोपरा. रूमचा वगैरे जो कोपरा राहतो त्याला आपण कोपरा म्हणतो. त्याला कोपरा म्हणतात. हा एक काय बनला? मिनिंगफुल लेटर वर्ड बनला. मिनिंगफुल वर्ड. आपण एक लेटर टाकला या शब्दामध्ये आणि हा वर्ड काय बनला? मिनिंगफुल बनला. असेच आपल्याला बाकीचे पण 4 वर्ड्स दिलेले असतात. ते 4 वर्ड्स काय करायचे? वी हॅव टू कंप्लीट दॅट वर्ड्स. आता बघा, नेक्स्ट काय आहे? F ब्लँक CUS. F कोणती स्पेलिंग असेल? गेस करायचंय तुम्हाला. पटकन तो वर्ड दिसल्या बरोबर आपल्याला समजलं पाहिजे की इथे काय येईल, इथे काय येईल, इथे काय येईल. कारण हे केव्हा शक्य असेल? जेव्हा आपल्याला स्पेलिंग पाठ असतील, शब्द पाठ असतील, किंवा एखादा जो शब्द आहे तो आपल्या वाचण्यामधून गेला असेल, तेव्हा ते स्पेलिंग आपल्याला पटकन कळेल, किंवा स्पेलिंग पाठ असेल तर पटकन कळेल. आता बघा, हे शब्द पाहिल्यानंतरच आपल्याला समजून येईल की इथं काय लिहायला पाहिजे. विच लेटर इज फिक्स हिअर? कोणता लेटर आपल्याला लिहायला पाहिजे, किंवा विच लेटर इज मिसिंग हिअर? कोणता लेटर इथे मिसिंग आहे. आता बघा, F ब्लँक CUS. विच लेटर इज मिसिंग हिअर? फोकस. हा वर्ड काय आहे? फोकस. आपल्याला इथे काय लिहावं लागेल? O लिहावं लागेल. काय वी हॅव टू राईट हिअर? O. आपल्याला इथे काय लिहावं लागेल? O. तेव्हाच हा लेटर वर्ड काय बनेल? मिनिंगफुल बनेल. फोकस. फोकस मीन्स व्हॉट? लक्ष केंद्रित करणे. फोकस. एखाद्या गोष्टीवर आपण फोकस करतो त्याला फोकस म्हणतात. हा याचा मिनिंग आहे, मिनिंगफुल वर्ड आहे. नंतर बघा, HE ब्लँक TH. HE. आता इथे काय? हा स्पेलिंग पाहिल्यानंतरच कळलं पाहिजे की विच लेटर इज मिसिंग हिअर? कोणता इथे लेटर मिसिंग आहे ते. कोणता लेटर इथे मिसिंग आहे? बघा, HE ब्लँक TH. काय लिहू इथे मी? काय लिहिणार? L. L लिहिल्यानंतर काय बनतो? हेल्थ. कोणता वर्ड बनतो? हेल्थ. आणि हेल्थ म्हणजे आरोग्य. हेल्थ म्हणजे आरोग्य. अशा आपल्याला मिनिंगफुल वर्ड बनवायचे आहेत. हेल्थ म्हणजे आरोग्य. नंतर बघा, T ब्लँक AFFIC. T ब्लँक AFFIC. कोणता वर्ड असेल हा? कोणता वर्ड असेल? विच लेटर इज मिसिंग हिअर? ट्रॅफिक वर्ड आहे हा. कोणता वर्ड आहे? ट्रॅफिक. म्हणजे आपल्याला इथे R लिहिलो आपण, तर इथे कोणता वर्ड बनला? ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हणजे काय?
रहदारी. कोणता वर्ड बनला? म्हणजे ट्रॅफिक बनला आणि त्याचा अर्थ काय होतो? रहदारी. बघा बोर्डाच्या एक्झाम मध्ये, इन बोर्ड एक्झाम 4 वर्ड्स विल बी देअर, म्हणजे 4 वर्ड्स दिलेले असतात. 9व्या वर्गामध्ये आणि 10व्या वर्गामध्ये सुद्धा 4 वर्ड्स दिलेले असतात. आणि ही दिस ऍक्टिव्हिटी इज आस्क्ड फॉर 2 मार्क्स. किती मार्कांसाठी विचारलेली असते? 2 मार्कांसाठी विचारलेली असते. आणि आपल्याला हे 4ही वर्ड कंप्लीट करायचे असतात. आपल्याला हे 4 वर्ड्स कंप्लीट केल्यानंतर आपल्याला 2 मार्क्स मिळतील. आता बघा हे आपले कंप्लीट झालेले आहेत. कॉर्नर, फोकस, हेल्प आणि ट्रॅफिक. आता मी इकडे तुम्हाला प्रॅक्टिससाठी, सरावासाठी काही प्रश्न म्हणजे काही शब्द दिलेले आहेत. ते आता आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आता आपण ते बघू की कोणता तिथे लेटर, विच लेटर इज मिसिंग देअर, म्हणजे कोणता लेटर तिथे मिस झालेला आहे. आता बघा ही स्पेलिंग बघा. ब्लँक, EACHER, EACHER. कोणती स्पेलिंग असेल ही? समजली असेल बऱ्याच जणांना. कोणता लेटर मिसिंग आहे इथे? विच लेटर इज मिसिंग हियर? टी. विच लेटर इज मिसिंग हियर? टीचर. टी. टी लिहिल्यानंतर कोणता मिनिंगफुल वर्ड बनला? TEACHER. टीचर म्हणजे शिक्षक. हा मिनिंगफुल वर्ड बनला आहे. आता बघा इथे काय आहे? DBLANK. कोणता विच लेटर इज मिसिंग देअर? कोणता मिसिंग लेटर आहे इथे बघा. कशाची स्पेलिंग आहे ही? डेथ. कशाची स्पेलिंग आहे? डेथ. DEATH. ही आपली जी स्पेलिंग आहे ती आता इथे बनली. डेथ म्हणजे मृत्यू. आता बघा F. इथे काय आहे? नेक्स्ट वर्ड FATER. काय लागेल इथे? विच लेटर इज फिक्स हियर? कोणता लेटर फिक्स होणार इथे? FATHER. कोणता वर्ड बनला आता? फादर. कोणता वर्ड बनला? फादर. फादर म्हणजे वडील. आता बघा हा PEM. विच लेटर इज मिसिंग? O. कोणता बनला? O. पोएम. पोएम म्हणजे कविता. इथे बघा ब्लँक, MART. काय बनेल इथे? काय लिहू? स्मार्ट. हा कोणता वर्ड आहे? स्मार्ट. ह्या लेसनचा बी स्मार्ट. दिस लेसन इन 10th क्लास. हा लेसन आहे की नाही? बी स्मार्ट. 10th क्लासला हा लेसन आहे बी स्मार्ट. स्मार्ट हा वर्ड एस लिहिल्यानंतर आपल्याला स्मार्ट हा शब्द मिळालेला आहे. नंतर बघा इथे BOND. काय बनेल इथे मग? सांगा पटकन. BOUND. बाउंड. बाउंड म्हणजे काय होते? बाउंड म्हणजे बांधणे. आता बघा इथे MBLANK SIC. कोणता लेटर? विच लेटर इज मिसिंग देअर? MU. म्युझिक. काय बनला? म्युझिक. म्युझिक म्हणजे संगीत. आता बघा इथे BBLANKOOD. म्हणजे इकडचे वर्ड बघून आपल्याला पटकन समजलं पाहिजे की इथे काय येऊ शकते. इथे BLOOD. कोणता वर्ड येईल? कोणता लेटर येईल तिथे? विच लेटर इज मिसिंग? L. ब्लड. कोणता लेटर आलेला आहे? ब्लड. नंतर बघा इथे ब्लँक. ब्लड म्हणजे रक्त. ब्लँक EAUTY. काय बनेल? विच इज द मिसिंग लेटर हियर? B. कोणता वर्ड बनला? ब्युटी. ब्युटी म्हणजे सुंदरता. इथे बघा YMBOL. विच लेटर इज मिसिंग हियर? S. कोणता लेटर मिसिंग आहे? S. सिम्बॉल. मीन्स चिन्ह. सिम्बॉल म्हणजे चिन्ह. इथे बघा EABLANKRTH. ब्लँक आहे आणि TH आहे. कोणता लेटर? विच लेटर इज मिसिंग देअर? विच लेटर इज फिक्स हियर? कोणता लेटर फिक्स होईल जेणेकरून तो शब्द काय बनेल? मिनिंगफुल बनेल. काय लिहू इथे मी? EARTH. अर्थ म्हणजे पृथ्वी. आता इथे बघा S ब्लँक ORY. कोणता शब्द आहे तो? स्टोरी. कोणता शब्द आहे?
स्टोरी म्हणजे कथा. अशा प्रकारे लाईक दिस वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. मीन्स वी हॅव टू वी हॅव टू आयडेंटिफाय द मिसिंग लेटर. आपल्याला प्रत्येक प्रश्न शब्दामधला एक कोणता लेटर मिसिंग आहे ते शोधायचं आहे आणि तिथे तो ऍड करायचा आहे. दिस ॲक्टिव्हिटी इज आस्क्ड फॉर 2 मार्क्स इन बोर्ड एक्झाम. आणि हे किती वर्ड्स असतात एक्झाम मध्ये दिलेले? 4 वर्ड्स. देयर विल बी 4 वर्ड्स. 4 वर्ड्स दिलेले असतील तुम्हाला आणि यू हॅव टू कम्प्लीट दॅट वर्ड्स. तुम्हाला ते वर्ड काय करायचे आहेत? कम्प्लीट करायचे आहेत. ही बघा ही ॲक्टिव्हिटी, हे जे वर्ड्स आहेत ते तुम्ही आपल्या बुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे? प्रॅक्टिस करायची. आणि बरेच शब्द तुम्ही आपल्या नोटबुक आपल्या टेक्स्टबुक मधून काढून ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ही खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे. दिस इज व्हेरी सिम्पल ॲक्टिव्हिटी. यू कॅन इफ यू प्रॅक्टिस यू कॅन इझिली सॉल्व. म्हणजे जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर ही ॲक्टिव्हिटी लवकर कळते. आता बघा हेच जर तुम्ही म्हणजे पुन्हा बघा समजलं नसेल तर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजून जाईल. अशा प्रकारे आपण प्रत्येक दिवशी एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. ही 9व्या आणि 10व्या वर्गासाठी खूप इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी आहे. म्हणून ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि मी जे शिकवलं ते कळलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.